राजकारण असो की समाजकारण, कर्तृत्ववान महिला, चारित्र्य संपन्न महिला या देशाच्या प्रत्येक सर्वोच्च पदापर्यंत बसल्या गेल्या आणि त्यांनी कारभार पण करून दाखवला. साधी ग्रामपंचायत सदस्य असू द्या, सरपंच असू द्या, नगरसेवक असू द्या, नगराध्यक्ष असू द्या, नगरसेवक असू द्या, महापौर असू द्या, आमदार, खासदार, कुठलीही लोकप्रतिनिधी, देशाच्या राष्ट्रपती सुद्धा एक माता भगिनीच आहे. पण त्याच महिलांना मानाचं स्थान कोण देऊ शकतो? तर ते पुरुष. म्हणजे साधे भाषेत चर्चाच करायची म्हटलं तर पुरुष प्रधान संस्कृतीत आज तुम्ही आम्ही सगळे जगतो. मी एक केरळची घटना आहे. महिला आमदार निवडून आली म्हणून एक जण पुरुष तिच्या जवळ जातोय, तिच्या इच्छेविरुद्ध, तिच्या मनाविरुद्ध तिला आलिंगन घेण्याचा प्रयत्न करतोय. पण तिच्यातलं चारित्र्य संपन्नपणा, समाजाप्रती तिच्यावर असलेली जबाबदारी आणि एक स्त्री म्हणून तिला जे अपेक्षित आहे ते तिनं केलं. तिच्या मनात आहे की हा माणूस आपल्या जवळ येतोय, तो सुद्धा तिला आलिंगन देण्यासाठी किंवा मिठीत त्या ठिकाणी घेण्यासाठी प्रयत्न करतोय. पण त्या मायमाऊलीनं त्याला विरोध केला. एक आमदार म्हणून तिनं तिचं कर्तव्य 100% पूर्ण केलं. तो भाऊ असू द्या, दीर असू द्या, नवरा असू द्या, अजून वडील असू द्या, कुणीही तिला ओळख असलेला किंवा कार्यकर्ता, पण कुणाचीही अप्रत्यक्ष अशी हिंमत नाही किंवा पक्षाचा एखादा मोठा नेता. पण तिनं जे धाडस दाखवलं मला ते काबिले तारीफ वाटलं. त्याचं कारण असं आहे, मी बऱ्याच ठिकाणी ती व्हिडिओ पाहिली. काही लोकांनी फक्त आपल्याला व्ह्यूज मिळाव्या म्हणून ती रील स्वरूपात शेअर केली, पण त्याच्या मागच्या भावना या कुणालाच दिसल्या नाहीत. खरंच हा देश गणनायकांचा आहे, कर्तृत्ववान स्त्रियांचा आहे. आज जर राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनामध्ये जेवढे चांगले पुरुष आहेत तेवढ्याच चांगल्या स्त्रिया सुद्धा आहेत. तुम्ही कसं चांगलं राहायचं आणि कुठं वाईट व्हायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. पण प्रत्येकाने आपली पायरी ओळखून, खास करून अरे एक महिला भगिनी आहे, ती लोकप्रतिनिधी आहे आणि तुम्ही तिला तुमची कुणी पण असू द्या, सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही तिला तशा पद्धतीने टच करणार असाल, तिला स्पर्श करणार असाल, तिला मिठीत घेणार असाल, तर तिला ते आवडतं का हे कधी विचारलं का? कधी त्याचा विचार केला का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना सुद्धा वाटेल की आपलं कधीतरी कुठंतरी हे चुकलं होतं किंवा आपण सुद्धा असाच कुठंतरी प्रयत्न केला होता. कुणाच्या आयुष्यात तर हा प्रसंग सारखा आला असेल, कुणाच्या आयुष्यात असा प्रसंग कधीच आला नसेल. अविवाहित असणाऱ्यांच्या तर काही संबंधच नाही. पण आपली हक्काची लग्नाची बायको असो, मैत्रीण असो, प्रेमाची किंवा एक चांगली मैत्रीण असो, आपली बहीण असो, आई असो, कुठलीही स्त्री असू द्या, तिच्या मनात असेल तरच या सगळ्या गोष्टी होत असतात. साधा स्पर्श सुद्धा मनाच्या विरुद्ध जर केला तर त्याला गुन्हा मानतात. आई आपल्या मुलाला जवळ घेते, त्याच्यात एक वात्सल्य असतं, प्रेम असतं. नवरा बायको सोबत असतात, त्याच्यात एक असतं. प्रियकर प्रियसी, तुम्ही रस्त्याने कुठं बागेच्या वगैरे परिसरात फिरायला गेलात तर तुम्हाला प्रत्येक जण आपल्या मिठीत असलेलं जाणवेल एकमेकांच्या. हे त्यांनी एकमेकांना दिलेली परवानगी आहे, लक्षात घ्या. पण ही जी गोष्ट घटना पाहताय ना, ही अत्यंत म्हणजे विचार करायला लावणारी आहे. आणि त्याचबरोबर हा इशारा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधी असो किंवा नसो, त्या स्त्रीला की ती काय अपेक्षित करते, तिला काय आवडतं आणि आपण काय करायला पाहिजे. तुम्हाला रिस्ट्रिक्शन आहे ते की असे चाळे नाही करायचे.
म्हणजे मी या नजरेने पाहतोय. आता कदाचित काही जण वेगळ्या अर्थाने घेतील, काही जण वेगळ्या नजरेने पाहतील, पण प्रत्येक गोष्टीत एक वाईट नजर किंवा एक तो शारीरिक स्पर्श हाच नसतो. काही ठिकाणी रिस्पेक्ट पण असतो. भारताच्या बाहेर गेला तर या सगळ्या गोष्टीला एक रिस्पेक्ट या नजरेने सुद्धा पाहिलं जातं. पण या ज्या महिलेने केलं, कारण त्यांची जी भूमिका आहे, त्यांनी इशारा दिला या देशाला की तुम्ही तुमच्या मनात काय आहे याला काय महत्व नाही, आमच्या मनात काय आहे याला महत्व आहे. तुम्ही असं चुकीचं काही करायचं नाही. आणि माझा शब्द आहे, त्या एका घटनेवरून किंवा आपल्या एखाद्या व्हिडिओवरून कमीत कमी बघणारे काही शेकडो हजारो लाखो हा व्हिडिओ पाहतील. ही सगळी मंडळी साधा सेकंड करायला सुद्धा, हातात हात द्यायला सुद्धा 10 वेळेस विचार करतील किंवा त्यांना अनुभव आला असेल. बऱ्याच वेळा एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा एकमेकांच्या हातात हात देताना बरेच जण नमस्कार करतात. त्यावेळेस तो जो क्षणिक सेकंदात झालेला अपमान हा फार जिव्हारी लागलेला असतो, हे अनुभवलेलं असतं. पण मला असं वाटतं की गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही जर एखाद्याचा सन्मान करणार असाल तर तुम्हाला सुद्धा सन्मानितच केलं जातं. तुम्ही एखाद्याला जर अपमानित करणार असाल, तुमचा सुद्धा अपमान ठरलेलाच असतो. आणि तुम्ही एखाद्याला फक्त शोषित नजरेनं जर पाहणार असाल, तुम्हाला काडीची सुद्धा किंमत मिळत नसते. हे देशाने पाहिलं हे चित्र. खरं आहे की खोटं आहे? एकदा त्या माणसाला, त्या मुलाला जाऊन विचारा की त्याची किती समाजात छितू झाली असेल आणि त्या स्त्रीचा किती मान सन्मान वाढला असेल. सेल्यूट त्या भूमिकेला. एवढंच मला म्हणावं लागेल. धन्यवाद. जय शिवराय.